श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। हे बघा, आता आपण आलो आहे तुळजापूर स्टँडला। तर इथून स्टँडवरून आहे ना जवळपास 10 मिनटं लागतात आपल्या मंदिराकडे जाण्यासाठी। तर आम्ही इथून पायीच जाणार आहे। तर प्रत्येक वेळेस रिक्षा नाही करत आम्ही, स्टँडच्या जवळ मंदिरच आहे ना, मग आम्ही पायी चाललो आहे। आम्ही आता तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहे आणि चाललेलो आहे आता सरळ मंदिराकडे। चला तुम्ही पण आणि दर्शन घ्या, देवीचे दर्शन घ्यायचे आपल्याला। नाही मध्ये असेल त्यांच्याकडे। कोणाला घेते बावल्या? मला सगळे शाळेत जायला लागले आता। सेंटर घेऊन राहिले, कपडे येऊ राहिले, येत आहे पूर्ण येत लांबपर्यंत येत। आम्ही चालत चालत येत होतो तर इतके छान मस्त लाल पेरू होते विकायला, इतके गोड होते। आधी आम्ही अर्धाच किलो घेतले, मिस्टरांना खूप पेरू आवडतात तर अर्धा किलो घेतले, त्यात मीठ मिरची वगैरे टाकून दिली आणि इतकी छान चव आणि इतकी टेस्ट खूप भारी होती। तर अर्धा किलो घेतले आणि आम्ही ते तिथेच खाल्ले आणि त्यानंतर परत त्यांना खूप आवडले, परत 1 किलो घेतले। 1 किलो पेरू पूर्ण त्यांच्याकडनं तो मसाला, मीठ मिरचीचा मसाला असतो ना, तो टाकून घेतला। आणि खूप ऊन होतं बाहेर, इतकं ऊन होतं, कडक ऊन होतं इकडे ना। 15 दिवसापासून पाऊसच नव्हता आणि खूपच गोड होते पेरू। दीदी तर बघा कधीच पेरू खात नाही, घरच्या झाडांना पेरू असून कधीच खाणार नाही, आणि इथे बघा एवढी आवडीने पेरू खाते ना, तर बस करी। तर आम्ही सगळ्यांनी इथं पेरू खाल्ला, खूप ऊन होतं, खूप घाम आलेला होता आणि आम्ही आता मंदिराकडे जायला निघालो आहे। तर चाललो आहे मंदिरात, खूपच गर्दी होती। हे श्रावण महिना असल्यामुळे ना प्रत्येक देवस्थानाला, प्रत्येक ठिकाणी असं कुठं वाटलंच नाही आणि गर्दी नाही आहे, तर प्रत्येक ठिकाणी खूपच गर्दी होती इथं। तर मध्ये काही मोबाईल अलाउड नाही आहे, तर आम्ही आता मधले काही शूटिंग वगैरे येणार नाही तुम्हाला। इथं बाहेरपर्यंत जिथपर्यंत मोबाईल आहे ना, जिथपर्यंत दाखवत आहे तिथपर्यंत दाखवते, आणि त्यानंतर इथून खाली उतरल्यानंतर आहे ना, हे बघा इथं उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा आहे इथं पुढेच। तर बसमध्ये बसून बसून आहे ना पायांना खूप सूज आली होती, तर म्हटलं चला थोडं पायी चालल्यामुळं थोडं बरं वाटलं, मग पायांना पण बसून बसून जास्त सुजले होते पाय माझे। बघा इथं आता आपण ज्या वेळेस खाली उतरतो ना, तिथंच उजव्या सोंडेची गणपती बाप्पा आहे, तिथं पण आम्ही मस्त दर्शन घेतलं। तिथं पण बघा खूपच गर्दी होती आणि ऊन तर इतकं, खाली पण पायांना एवढे चटके बसत होते। पहिल्यांदाच अशा श्रावण महिन्यात एवढं कडक ऊन बघितलं, खरंच खूप असं म्हणजे प्रत्येक जण असं उन्हाने असं कळकळत होतं, एवढं ऊन होतं।
दर्शन करून झालं इथं आमचं. आता आम्ही बाहेर जायला निघालोय. आणि बाहेर बघा इतकी गर्दी, खूपच गर्दी होती. दुकानांमध्ये पण खूप गर्दी आणि खूपच म्हणजे जास्तच गर्दी होती यावर्षी. इथं मिरवणूक चालली होती. दर्शन करून आल्यानंतर बाहेर इतकं गरम होत होतं. मग आम्ही इथं कुल्फी घेतली सगळ्यांनी आणि कुल्फी खात होतो. कुल्फी खाल्ल्यामुळे त्याच्यानंतरच बरं वाटलं. जरा असं वाटत होतं खूप थंड पाण्याने मस्त असे आंघोळ करावी, एवढं गरम होत होतं. उन्हाळ्यापेक्षा असं वाटत होतं का जास्तच ऊन आहे. हे बघा पुढे आल्यावर परत दीदीला पाणीपुरी दिसली. दीदीने कुल्फी बाजूला ठेवली आणि परत पाणीपुरी घेतली. पाणीपुरी म्हटल्यावर दीदीला सगळ्यात जास्त आवडते आणि तिच्याबरोबर तिच्या पप्पांनी पण घेतली. दोघं जण पाणीपुरी. आता आम्ही निघालोय अक्कलकोटला. तर अक्कलकोट म्हटल्यावर खूप आनंद होतो. खूप आतमधून खूप अशी उत्स्फूर्त आणि एक वेगळाच आनंद आहे. खूप भारी वाटतंय मला. अक्कलकोट जायचं म्हटलं का एकदम भारी वाटतं आणि असं वाटतं की एकदम माहेरी कसं आपण वर्षातून एकदा जातो तसंच मला अक्कलकोट मुक्कामी गेलं की एक दिवस तिथं ज्यावेळेस मुक्काम करेल, ज्यावेळेस राहील ना, त्याच वेळेस मला असं तिथं राहिल्यासारखं वाटतं आणि स्वामींना असं खरोखर भेटल्यासारखं वाटतं. असं चालू चालू गेलं ना आलं की मनच भरत नाही. तर हे बघा 8:30 झाले आता. तर बराच वेळ झाला आहे. यावेळेस आम्ही थोडं लेट झालो, नाही तर दरवर्षी आम्ही 8:30पर्यंत तिथं अक्कलकोटला पोहोचतो. आलोय इथं आता. खरंच स्वामींना म्हणजे आल्याबरोबर पहिले स्वामींचं दर्शन, पहिले रूम वगैरे घेतली, सामान वगैरे ठेवलं तिथं आणि पहिले स्वामींना बघण्यासाठी इतकं मन आतुर झालं होतं. खूप भारी वाटत होतं. असं म्हणजे स्वामींना बघितल्याबरोबर डायरेक्ट डोळे भरून आले आणि असं अंगाला काटा आला. असं वाटायचं त्यांच्याकडे बघतच राहावं. खूप भारी वाटत होतं आणि असं खूप दिवसांतून भेटल्यासारखं वाटत होतं. असं वाटतंय की स्वामी आत्ता माझ्याशी बोलतील की मी त्यांच्याशी बोलू, असं किती गप्पा मारू, किती बोलू, असं झालं होतं. आणि अक्षरशः म्हणजे डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. इतकं म्हणजे भरून आल्यासारखं झालं. कसं की माहेरी आल्यावर जसं होतं तसं मला म्हणजे स्वामी म्हटलं का माझे एकदम असं म्हणजे खूप काय वेगळेच भाव, म्हणजे खूप काय मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही काय होत होतं. परत परत स्वामींचं दर्शन घ्यायची, परत परत मागे फिरून बघायची, परत स्वामींचं दर्शन घ्यायची, परत मागे फिरायची. असं कंप्लीट 2-3 वेळेस झालं आहे. आणि इथं पण बघा स्वामींची पालखी होती. इथं पण खूप असं खूप वेळ असं खूप काही म्हणजे असं खूप असं डोळे भरून खूप आपोआप इतकं रडू येत होतं. सगळेजण आजूबाजूचे माझ्याकडे बघत होते. तर खरंच म्हणजे असं खूप असं खूप वाटत होतं. खूप दिवसांतून मी स्वामींना भेटले. रोज तर आपण घरी पूजा करतो, हे करतो, पण स्वामींना भेटण्यासाठी एक माहेरी आल्यासारखं मन आतुर झालं होतं.
त्यानंतर आम्ही इथं प्रसाद घ्यायचा होता आम्हाला आणि आम्ही मस्त प्रसादासाठी असं रांगेत उभं राहिलो. बराचसा वेळ गेला आणि इतकी गर्दी होती, म्हणजे मी दरवर्षापेक्षा खूपच जास्त गर्दी होती. आणि काय असताना ते स्वामींच्या मठामध्ये जेवण म्हटलं का एकदम भारी आणि खूप स्वादिष्ट आणि रुचकर जेवण होतं. आणि काय असं आपण घरी किती बनवा, किती छान बनवा, काही टाका, तरी पण या जेवणाची चव जी असते किती छान आणि असं मस्त स्वादिष्ट जेवण होतं. आणि कसलीच कमी नाही, इतकी स्वच्छता, खूप शांतता, असं प्रत्येक जण असं किती छान मस्त शिस्तीत. असं बाकीच्या ठिकाणी तरी बघा आपण किती असं आरडाओरडा, कोण कोणाशी बोलतं, कोण इथं एकदम शांतता होती. खूप भारी वाटत होतं. आणि जेवण मस्त पोटभर जेवण केलंय. आणि आता त्यानंतर आम्ही इथं बाहेर आलोय. बाहेर आल्यानंतर पण इतकी फ्रेश आणि मोकळी हवा, इतकं भारी वाटत होतं. असं वाटायचं इथंच बसून राहावं, इथंच बघावं स्वामींना.